खोपोलीत नगरपरिषदेचा बुलडोझर गरळला, टपरी धारकांवर कडक कारवाई, शहर होणार अतिक्रमणमुक्त। खोपोलीत नगरपरिषद हद्दीत विविध ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली अतिक्रमण हटाव मोहीम अखेर नगरपरिषदेने हाती घेतली आहे। शहरातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणच्या टपऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करत त्या जमीनदोस्त केल्या आहेत। विशेष म्हणजे या मोहिमेचे अनेक नागरिकांनी स्वागत केले असून स्थानिक लोकप्रतिनिधींचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। खोपोली नगरपरिषदेच्या पथकाने पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात पाटणकर चौक, महावीर गार्डन आणि बसस्टँड हायवे लगत असलेल्या परिसरात अनधिकृत टपऱ्यांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली। अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या या अतिक्रमणांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता अशा नागरिकांच्या समस्या होत्या। यावर प्रशासनाने कोणतेही कसर न सोडता ही सर्व अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे केले आहेत। सदरील मोहीम केवळ मुख्य चौकापुरती मर्यादित नसून येत्या काळात खोपोली भाजी मार्केट रोड, मुख्य बाजारपेठ रोड आणि शेळफाटा परिसरातही अनधिकृत बांधकामे आणि टपऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत। यामुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत। रस्ते मोकळे झाल्याने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी या मोहिमेमागे राजकीय पाठबळ असल्याची चर्चा सर्वत्र सुरू असून नागरिकांनी मोहिमेचे स्वागत केले आहे। लोकप्रतिनिधींच्या संमतीशिवाय एवढी मोठी कारवाई होणे शक्य नाही, असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहे। प्रशासनाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे खोपोली शहर लवकरच अतिक्रमणमुक्त होईल, अशी अपेक्षा अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे।